नमस्कार. उल्हास प्रभात स्टुडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. हे माझ्यासोबत आहेत आज हेमंत गजानन चतुरे. हे बदलापूर गाव या ठिकाणावरून वार्ड क्रमांक 2 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. ते आपल्यासोबत आहेत. आज त्यांच्याकडनं त्यांचा परिचय आणि त्यांचे कार्य जे आहे त्या कार्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. नमस्कार, मी हेमंत गजानन चतुरे, प्रभाग क्रमांक 2 मधून मला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. मी गेल्या 11 वर्षापासून माझा प्रभाग क्रमांक 3 या जुन्या प्रभागामधून गेली 11 वर्षापासून नगरसेवक म्हणून एरंजळगाव, सोनिवली गाव, बदलापूर गाव या परिसरात काम केलेलं आहे आणि त्या परिसरामध्ये विकासाची कामं आणि नागरिकांची सेवा करण्याची संधी मला त्या काळामध्ये मिळाली. आपण सध्या विद्यमान नगरसेवक आहेत असं देखील म्हणायला हरकत नाही. तर आपण जे केलेलं कार्य आहे आपला कोरोना काळ देखील आपण अनुभवलेला आहे. तर कोरोना काळात तुम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी काय केलं? बघा, त्या टायमाला करोनामध्ये जी करोनाची परिस्थिती उद्भवली होती, त्या टायमाला नागरिक एकदम खूप भयभीत झालेले होते. बरोबर. म्हणजे नागरिकांमध्ये एकदम संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. तेव्हा एखाद्या जर व्यक्तीला करोनाची लागण झाली, तर त्याच्या जवळ अगदी त्याच्या घरचे सुद्धा जात नव्हते. नक्कीच. त्याला दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा अडचणी यायच्या आणि त्याला ज्या व्यक्तीला कोरोना व्हायचा, तर त्याला आपण 14 दिवस त्याला क्वारंटाईन करावं लागत होतं. तर त्या टायमाला त्याच्या कुटुंबाची आणि त्याच्या स्वतःवरती एक वेगळीच अशी परिस्थिती उद्भवायची, की जो पेशंट असायचा तो एकटा पडायचा. तर कुटुंब देखील ते जवळ जात नव्हतं. कुटुंब अशी परिस्थिती. बरोबर. तर त्यावेळेला त्या पेशंटला धीर देण्याचं काम असेल, त्याच्या कुटुंबाला धीर देण्याचं काम असेल आणि या आरोग्य सेवा पुरवण्याचं काम असेल. मग आपण हे सांगायला गेलो तर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या नगरपालिकेच्या सुविधा असतील, क्वारंटाईन करण्याची व्यवस्था असेल. आता माझ्या प्रभागामध्येच आपल्या यादवनगर परिसरामध्ये BSUP मध्ये क्वारंटाईनची व्यवस्था केलेली होती. मग तिथे एखादा पेशंटला शिफ्ट करणे असेल, त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल किंवा प्रशासनाचा पाठपुरावा करून त्याला स्पॉट मिळवून देणे असेल आणि इतरत्र समजा हलवण्याची व्यवस्था असेल. एखाद्याची तब्येत जर जास्तच बिघडली तर अँब्युलन्सची सेवा पुरवणं असेल आणि याच्या व्यतिरिक्त देखील ज्या करोना काळामध्ये नागरिकांना बाहेर येण्यासाठी काही आपण प्रशासनाने टाइम टेबल दिलेला होता. तर अन्नधान्याचा देखील तुटवडा त्या टायमाला होता. तर त्यावेळेला मी ग्रामीण भागामधून जे माझे शेतकरी बांधव आहेत, डॅम वगैरे त्या परिसरातील, त्या ठिकाणाहून मी तिथनं टोमॅटो, भेंडी वगैरे आपले जे शाकाहारी भाजीपाला आहे, तो देखील आम्ही आपल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करून आपल्या नागरिकांना मोफत वाटण्याचं काम या कोरोनाच्या काळात केलं. आता हे कोरोना काळात तुम्ही काम केलं. मात्र जनतेला ज्या सोयी सोयी पाहिजेत, उदाहरण तुम्ही रस्ते केले असतील किंवा लाईटची व्यवस्था, ह्या कुठल्या सुविधा इतर तुम्ही जनतेला उपलब्ध करून दिल्या? बघा, मी तुमच्याशी आताच बोलताना सांगितलं, की माझा प्रभाग क्रमांक, जुना प्रभाग क्रमांक 3 हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा, त्यावेळेला देखील मोठा होता माझा. आणि आजही मोठा आहे. आणि त्यामध्ये नागरिकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले. गृहसंकुलं मोठी उभी राहिली. पण तरी पण त्या एक 5 ते 6 वर्षाच्या काळात आणि नंतर प्रशासनाच्या काळामध्ये अतिशय नियोजनबद्ध असं काम मी त्या परिसरात केलं. तर सांगायचं झालंच तुम्हाला तर बदलापूर गावामध्ये जो बदलापूर गावाचा परिसर असेल, तिथे मी स्वतः राहतो. तिथे बऱ्याच वर्षापासून तो परिसर विकासापासून वंचित होता. तर तिथे अंतर्गत रस्त्याचे विषय असतील, पेवर ब्लॉकचे रस्ते असतील, स्ट्रीट लाईटची व्यवस्था असेल, तरुणांसाठी सुसज्ज वातानुकूलित व्यायामशाळेची व्यवस्था असेल, हे मी बदलापूर गाव त्या परिसरामध्ये काम केलं. बदलापूर गाव पोलीस चौकीचा परिसर असेल, तिथे देखील सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचं काम पालिकेच्या माध्यमातून केलं. त्याच्यात पुढे आपण थोडंसं जर गेलो, की बदलापूर हायस्कूलच्या इथे श्री कॉलनी म्हणून परिसर आहे. तिथे देखील नवीन वसाहत निर्माण झालेली आहे. तिथे देखील लोकांना जाण्या-येण्याकरता रस्ता नव्हता, लाईटची व्यवस्था नव्हती. तो रस्ता नवीन केला. हां. तर नगर परिषदेच्या माध्यमातून तिथे रस्त्याचे डांबरीकरण केलं आणि अंतर्गत वस्त्यांमध्ये आपण पेवर ब्लॉकचे रस्ते केले, लाईटची व्यवस्था केली. तुम्ही आता जरी तिथे जाऊन जर पाहणी केली तर तुम्हाला आताही ती जी केलेली विकास कामं आहेत ती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्याच पुढे जर आपण गेलो तर सोनिवली गाव आहे. तर सोनिवली गावामध्ये असेल तर आपला सोनिवली गावचा गावदेवी मंदिराचा जो परिसर आहे, तिथे देखील आपण जेव्हा मागासवर्गीय समितीचा सभापती होतो, त्या निधीमधनं त्या मंदिराचं छोटंसं मंदिर होतं तिथं आई गावदेवीचं. तर तिथं सुशोभीकरणाचं काम असेल, तिथे देखील लाईट व्यवस्था, आता ते मंदिर नवीन बांधायला गावकऱ्यांनी घेतलेलं आहे तिथे. तर आता तिथे पूर्ण ते तोडफोड करून नवीन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्यामुळे ते काम तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण तिथे लाईटची व्यवस्था असेल, तिथे आजूबाजूला केलेले रस्ते असतील,
तिथे पुढे आदिवासी वाडी आहे, सोनिवली आदिवासी वाडी. तिथे देखील अंतर्गत भागात गटार, रस्ते, स्ट्रीट लाईटची व्यवस्था ही अशी विविध कामं त्या परिसरात देखील करण्यात आली. आणि त्याच्या पुढे पाहायला गेलं तर बाजूला देखील तिथे आपण एक सुसज्ज असं गार्डन तयार करायला घेतलंय. म्हणजे जेणेकरून त्या परिसरात जे आता नवीन लोक राहायला आलेत आणि जुने आपले ग्रामस्थ मंडळी आहेत, तर तेथील एक तरुणांना, नागरिकांना एक आपल्या विरंगुळ्यासाठी चांगलं उद्यानाची निर्मिती करण्याचं एक काम चालू आहे. आणि येणाऱ्या काळात ते नागरिकांसाठी खुलं करण्यात येईल. अच्छा, म्हणजे आता जे येणारं काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा गार्डन जो सुरू होणार असेल. अजून तुम्ही भविष्यामध्ये कुठल्या योजना राबवणार आहेत? आता बघा, मी तुम्हाला आता हे केला की बदलापूर गावाचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये सोनिवली गावाचा केला. आवर्जून माझा 2 ठिकाणचा उल्लेख करण्याचा राहून गेला. जो आपला BSCPचा परिसर आहे, तिथे आपल्या बिल्डिंग आहे, तिथे यादवनगर म्हणून परिसर आहे. तिथे देखील लोकांना जाण्या-येण्याकरता रस्ता नव्हता. तिथे त्या टायमाला मी रस्त्याचं डांबरीकरण केलं, लाईट व्यवस्था केली, अंतर्गत भागात देखील रस्ते केले. पण तो भाग नेहमी पूर परिस्थितीमध्ये बाधित होत असल्यामुळे तिथे आता भरपूर पडझड झालेली आहे. आणि आता प्रशासनाचा काळ असल्यामुळे तिथे काही कामं करायला अडचण येत होत्या. तरी देखील तिथे पाण्याच्या चांगल्या लाईनी टाकून, चांगली गटार आणि रस्ते बनवण्याचं काम करून आपण नागरिकांना सुविधा देण्याचं काम केलं. एरंदाळ गावाचा काही भाग असेल, तर एरंदाळ गावात देखील आपण रस्ते वगैरे केलेले आहेत. आणि आता या प्रशासनाच्या काळामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये देखील खूप निधी आला आणि तो वामनजी म्हात्रे साहेब यांच्या सहकार्याने त्या परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, डीपी रस्ते, रोड लाईट असतील, हायमार्टची व्यवस्था असेल, ही चांगली विधायक कामं करून नागरिकांना एक न्याय देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. तुमचा विजय नक्कीच होईल आणि आमच्या शुभेच्छा देखील तुमच्या पाठीशी आहेत. आता तुम्हाला मतं मिळावी, तुम्ही विजयी व्हाल यासाठी तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. पण नागरिकांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? सर्वप्रथम मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की प्रभाग क्रमांक 2 मधून आता ही निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असल्यामुळे आता हा प्रभाग एरंजळगाव, बदलापूर, सोनिवली, वालिवली, वालिवलीचा काही भाग, कैलासनगरचा परिसर, लँडब्रिजचा काही परिसर, शाश्वत पार्क असेल, दीपाली पार्क असेल, धोबी इस्टेट असेल किंवा आजूबाजूचा परिसर, या परिसरात देखील मतदारांचे विभाजन झालेले आहे. आणि या परिसरातील सर्व मतदारांना मी आज तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो की प्रभाग क्रमांक 2 मधनं कविता किशोर मेहर या नगरसेवक पदाकरता आणि मी स्वतः हेमंत गजानन चतुरे, आम्ही दोघं जण नगरसेवक पदाचे उमेदवार आहोत. आणि नगराध्यक्ष पदाच्या शिवसेना पक्षाच्या आमच्या अधिकृत उमेदवार सौ वीणाताई वामन म्हात्रे या आहेत. तर येत्या 2 डिसेंबर रोजी आम्हाला तिघांना धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी, आपली सेवा करण्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवाल, अशी आजच्या दिवशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या शहराचा विकास करण्यासाठी वामनजी म्हात्रे साहेब यांचे देखील तुम्ही हात बळकट कराल आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेवरती शिवसेनेचा झेंडा मोठ्या डौलावाने फडकवाल, अशी आजच्या दिवशी मी आपणास एक विनंती करतो. तुमचा एरिया भरपूर वाढलेला आहे आणि या प्रभागामध्ये बऱ्याच लोकांसाठी तुम्ही नवीन आहात. तर तुमची पुढची रणनीती कशी आहे की तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, तुम्हाला विजयी व्हायचे आहे? बघा, प्रभाग क्रमांक 2 हा जरी माझ्यासाठी नवीन असला, तर मी पूर्वी नगरसेवक म्हणून प्रभागामध्ये काम केलेलं आहे. आता मी एरंजळ, सोनिवली, बदलापूर गाव या प्रभागामध्ये काम करत असताना ही निवडणूक प्रभाग पद्धतीने होत असल्यामुळे वालिवली, शाश्वत पार्क, मांजर्ली वगैरे, आता मी तुम्हाला या सर्व परिसराची जी नावं सांगितली, हा परिसर त्याला जोडला गेल्यामुळे हा प्रभाग नव्याने तयार झालेला आहे. बरोबर. आणि हा प्रभाग नव्याने तयार झाल्यामुळे हा परिसर मला नवीन आहे. आणि ह्या प्रभागात मी निवडणूक लढवत असताना आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब आणि आमची शिवसेनेची संघटनात्मक ताकद, मग आमच्या शिवसेने संघटनेचे मांजर्लीचे कार्यकर्ते असतील, वालिवलीचे कार्यकर्ते असतील, एरंजळचे कार्यकर्ते असतील, अशा संपूर्ण प्रभागातले आमचे कार्यकर्ते असतील, या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या बळावरती आमचे वालिवलीचे कार्यकर्ते असतील, या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या बळावरती मी ही निवडणूक लढवत आहे. कारण ही निवडणूक मी एकटा लढवू शकत नाही. त्यासाठी मला सर्व मतदारांची, कार्यकर्त्यांची साथ आहे आणि म्हणूनच या प्रभागातला माझा विजय निश्चित होईल, अशी मी आजच्या दिवशी आशा व्यक्त करतो. आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी जो काही संवाद साधलात, स्टुडिओमध्ये येऊन गप्पा केल्या आमच्याशी, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.